नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली, सर्वांना नमस्कार. विहिरीचा घेरा धावतो असं आपण JCBनंच काढलंय बरं का. सगळं विहिरीचा घेरा येऊ बघा. आपल्या युवराज काकाला खूप म्हणजे आवड आहे बरं का हिरीची. बाहेर होती ती बघा, ही विहीर आहे आणि साईडनं असं गोल आकार वगैरे केलेला आहे. कारण का आपल्याला प्रत्येक गोष्टीला ते मध्ये मध्ये म्हणजे साथ देते. चांगली माणसं बाबाची जोडीदार आहेत. कुठल्याही गोष्टीला हाक मारलं तर नाही म्हणत नाही ती. तर बघा पाणी किती छान आहे. असल्या उन्हाळ्यात मी म्हणतो 52 टेम्परेचर आहे. किती 52 टेम्परेचर आहे ना त्या उन्हाळ्यात बघा. हो का पाणी, हो का पाणी बघा. ठीक आहे, म्हणजे त्या युवराज काकाने कुठेतरी पुण्य केलेलं आहे. त्यामुळे वर एवढं पाणी लागलेलं आहे. आणि JCBनंच काढलेलं आहे बरं का. बाबाचे मित्र आहेत म्हणून JCBनंच काढलेलं आहे. ते म्हणले कसं करायचं. तर ह्यात नाही म्हणलं तर एक 50 ते 60 हजार रुपये त्यांना बचत झालेलं आहे यात आपल्या JCBने काढले त्यामुळे. कारण का पॉकलाईनचा तास आहे 4000 रुपये आणि आपलं तास होतं ती 1000 रुपये तास आहे. तर युवराज काकांचं बऱ्यापैकी येतं म्हणजे आपलं पैसे वाचलेलं आहे त्यांना, म्हणजे बजेटमध्ये बसून दिलेलं आहे आपण. आणि कारण का ती पण आपल्यात उठण्या बसण्यासारखं असते. तर आता युवराज काका 1-2-3 गोष्ट बोलतील आपल्या सर्वांसाठी. तर आपले युवराज काका 2 गोष्ट बोलतील. नोकरदार आहेत बरं का, सर्व्हिसला होते बाहेर. काका बोला हो. नमस्कार. मी युवराज गायकवाड. आमच्या 4 पिढ्या ह्या पुण्याला गेल्या आणि चितळी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आपली थोडी शेती आहे. मला शेतीची आवड असल्यामुळे मी 1.5 वर्षापूर्वी अचानकपणे पुणे आणि पुण्यातलं माझं जे काय असेल ते वैभव, तिथलं राहणीमान, तिथला पैसा हा सगळा सोडला आणि चितळी या मूळ गावी आलो शेती करण्याच्या हेतूने. पहिल्या वर्षी मी नांगरलं, रोटरलं, पेरलं, पण मागच्या वर्षी पाऊस कमी झाला, नंतर आला जास्त आला. त्यात माझे 12-15 हजार रुपयाचं नुकसान झालं. मागच्या वर्षी नुकसान झालं आणि त्यानंतर ठरवलं की आपल्या शेतात आपलं पाणी झालं पाहिजे, त्याशिवाय शेतीमध्ये मजा नाही. परंतु स्वतःची विहीर करताना पैसे लागतात आणि पैशाचा सोंग कुणाला आणता येत नाही. परंतु आमच्या चितळी गावातीलच रमेश भाऊ, जे माझ्या वडिलांना, माझ्या आजोबांना, आमच्या सर्व कुटुंबांना ओळखतात, ते मला चितळी येथील महादेवाच्या मंदिराच्या इथं 2 वेळा भेटले. मी गेली 30-35 वर्ष महादेवाचा भक्त आहे. ते भेटल्यानंतर मला असं वाटलं की रमेश भाऊ एक साधा शेतकरी माणूस आहे. वाढलेली दाढी, साधी कपडे, साधं राहणीमान. मग मी त्यांना माझी व्यथा सांगितली की रमेश भाऊ, मी आता इथंच असतो, मी पुणे सोडून आलो आहे, मला शेती करायची आहे, पण माझं पाणी नाही रमेश भाऊ, आणि कुणाला पाणी मागायची माझी इच्छा पण नाही. म्हणले आपल्या शेतात पाणी आहे, गाव सांगतंय, पण विहीर पाडायला पैसे नाही आहेत किंवा कमी आहेत. तेव्हा महाशिवरात्रीचा दिवस होता, ज्यावेळेस रमेश भाऊंशी माझी दुसऱ्यांदा ओळख झाली. पहिली पण ओळख झाली महादेवा मंदिराची इथं, दुसरी ओळख झाली तेव्हा महाशिवरात्रीचा दिवस होता. त्यापासून ओळख आमच्या संपूर्ण कुटुंबाशी त्यांची होतीच. ते अगदी पुणे येथे पण आमच्याकडे येऊन गेलेले आहेत आमच्या वडिलांबरोबर. मग मी रमेश भाऊंना माझी खंत सांगितली, त्यांच्यापाशी व्यक्त केली, माझं दुःख समजत आहे की माझ्याकडे पाणी नाही. तेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी त्या साध्या दिसणाऱ्या माणसाच्या तोंडून शब्द आले, अरे युवराज, तू काय येडा का ओरडले की तू इतके दिवस मला का नाही बोललास की तुला विहीर करायची, काय करायचंय. त्यानंतर लगोलग आम्ही नियोजन केलं, पैसा पाण्याची व्यवस्था केली आणि रमेश भाऊ आणि त्यांची मुलं, 2 मुलं संतोष आणि सुरेश यांनी अगदी त्यांची स्वतःची विहीर असल्याप्रमाणे या ठिकाणी येऊन त्या विहिरीला प्रारंभ केला आणि 2.5 फुटावरती 28व्या मिनिटाला रमेश भाऊंच्या सुरेश या मुलानं आवाज दिला. आम्ही एका झाडाखाली बसलो होतो की काका पाणी लागलं.
तो जो आनंदाचा क्षण होता माझ्या आयुष्यातला, तो आयुष्यभर मी कधी विसरणार नाही. ज्या झाडाखाली बसलो होतो तिथून मी धावत पळत आलो, पाणी लागलेलं होतं. माझ्या इतकाच आनंद त्या 2 मुलांनाही झाला होता, संतोष सुरेश, आणि त्यांच्या वडिलांना पण झाला होता. अतिशय कमी खर्चामध्ये ही विहीर या ठिकाणी पाडली. जवळजवळ 10 फूट 10 ते 11 फूट ही विहीर खोल गेलेली, जवळजवळ 12 फूट पण काही ठिकाणी गेलेली. ब्लास्टिंग करावं लागलं एकदा. ते ब्लास्टिंगची सुद्धा सर्व व्यवस्था त्यांनीच केली, कारण त्यांच्याकडे ती सर्व यंत्रणा आहे. आज ही 3 माणसं माझ्याबरोबर इथं राबली. त्यांच्यामुळं आज माझ्या शेतातल्या या विहिरीला इतकं पाणी लागलं की जमिनी लगत पाणी असतं. जाणा येणारी लोक या ठिकाणी उभं राहून पाणी बघतायत. त्यांनाही आनंद होतोय की बाबा पोरगं पुण्यावरून आलं, रमेश भाऊनी सहकार्य केलं आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं. रमेश भाऊ आणि त्यांच्या मुलांबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. पण सर्वसामान्य माणसाला मदत करणं हे त्या माणसाच्या रक्तातच आहे. जेव्हा माझ्या पहिल्या भेटीतच त्या माणसाने मला सांगितलं होतं, अरे तुला तुझ्याच्याने जेवढे पैसे गोळा होतील तेवढे कर, बाकीचं मी बघतो, आणि तुला कधी विहीर खोदायची मला सांग, त्या दिवशी मी येतो. ज्यावेळेस आम्ही नियोजन केलं, रमेश भाऊंचा JCB मासुरणे येथे दुसऱ्या कामासाठी गेला होता. आम्ही 15 दिवस वेट केलं. योग्य वेळी परमेश्वराने जे ठरवलं होतं घडवलं ते घडलं. आणि आज मी पुणे सोडून, आमच्या 4 पिढ्या पुण्यात सोडून, पुण्यातलं वैभव सोडून जे गावाला आलो, ते माझं स्वप्न आता हळूहळू पूर्ण. रमेश भाऊ आणि त्यांची मुलं सुरेश संतोष यांचं कौतुक करल तेवढं कमीच आहे. त्या माणसाचा स्वभाव, त्याचा तो साधेपणा, त्यांनी मला केलेलं सहकार्य हे मी आयुष्यभर विसरणार नाही. आपण परत भविष्यात भेटू. याच विहिरीतून हे माझं जे क्षेत्र आहे ते ज्यावेळेस हिरवगार होईल त्यावेळेस आपण परत एकदा भेटू. आपण भविष्यात इथं पाईपलाईन करणार आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येईल. आपण थोड्या दिवसात या विहिरीला रिंग टाकणार आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येईल. अजून विहीर आपल्याला थोडीशी खोल न्यायची आहे. यावेळेससुद्धा ही सर्व मंडळी, रमेश भाऊ आणि त्यांची 2 मुलं सुरेश संतोष ही माझ्याबरोबर असणार आहेत. त्यामुळं आपण त्यावेळेस परत एकदा भेटणार आहोत आणि आपली पुढची जी काही प्रगती आहे त्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. धन्यवाद. आपणही जर आपल्या शेतामध्ये आपल्याला विहीर खोदायची असेल, आपल्याकडं कमी पैसे असतील, तर फॉकलँडच्या बजेट जर आपल्याकडं नसेल तर रमेश भाऊंशी संपर्क करा, त्यांच्या मुलांशी संपर्क करा, आणि अगदी तुमच्या शेतामध्ये फॉकलँड JCBने सुद्धा किती सुंदर प्रकारे विहीर खोदता येते हे आपल्या सर्वांना दिसेल. धन्यवाद.